Today's play activity is left and right, which comes under the category of language development of preschool students. So this play activity can be shared with the preschool teachers or parents who have the children of the age 2 to 6 years old. The objective of this play activity is to know which is right and left and to learn the name of the parts of the body. For this we need a large group of students. How we have to do this activity? Show children how to make movement. For example, put right foot or left foot forward or raise right or left arm. After the children have learned to do the action, call out at random right and left. The children must follow the instruction. If child make a mistake, he or she must sit out and watch. Continue the game as long as children can. One variation is possible here. Let the children form a circle and sing the song Boogie Woogie and doing the action with the words. I put my right hand in, I put my left hand out. I put my right hand in, I put my left hand out, and shake it all about. Do the boogie woogie, do the boogie woogie, and turn around. That's what it's all about. Repeat with the left hand. Repeat the song with the left hand, right foot, and whole self. ही मजेशीर प्ले ॲक्टिव्हिटी आहे लेफ्ट अँड राईट नावाची. ह्याच्यामध्ये मुलांचं भाषिक कौशल्य विकसित होतं आणि ह्यामध्ये मुलांना राईट आणि लेफ्ट ह्या शब्दांविषयीची माहिती मिळते. तर ह्याच्यामध्ये मुलं सर्कलमध्ये उभे राहून आपण त्यांना आधी राईट हँड असेल किंवा राईट फूट असेल तर राईट हँड अप वर करणे किंवा लेफ्ट हँड वर करणे, त्यानंतर उजवा पाय समोर घेणे किंवा डावा पाय मागे घेणे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना लेफ्ट आणि राईटविषयी, उजवा आणि डाव्या भागाविषयी सांगायचं आहे. आणि एक वेळ मुलांना माहिती झाली की हा उजवा हात आहे, हा डावा हात आहे आणि हा उजवा पाय किंवा डावा पाय आहे, तर त्यानुसार मुलांच्या ह्या थोड्या क्विकली ॲक्शन्स घ्यायच्या, म्हणजे मुलांना मजा वाटते आणि त्या इन्स्ट्रक्शन मुलांनी व्यवस्थित काळजीपूर्वक ऐकल्या पाहिजे आणि तसं केलं पाहिजे. आणि जे मुलं चुकत असतील तर त्यांना गेममधून बाहेर बसवायचं किंवा खाली बसवायचं आणि इतर मुलांसोबत हा गेम कंटिन्यू करायचा. ह्याच्यामध्ये एक व्हेरिएशन असे होऊ शकते की आपण बुगी बुगी गाणं म्हणून मुलांना आपण त्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायला सांगू शकतो, की जसं मी माझा उजवा हात आत घेतो आहे आणि डावा हात बाहेर काढतो आहे, किंवा मी परत पूर्ण गोल गोल बॉडी फिरवणे, गोल एक चक्कर घेणे आणि मग त्याचं गाणं म्हणणे. तर आपण अशाही पद्धतीने मुलांना प्रत्येक वेळेस उजव्या हाताविषयी किंवा डाव्या हाताविषयी, उजव्या पायाविषयी किंवा डाव्या पायाविषयी असं 1 बाय 1 आपण त्यांना त्याची इन्स्ट्रक्शन देऊन करायला सांगू शकतो. आणि मुलांना गाणं म्हणून कुठलीही गोष्ट शिकवली तर मुलांना खूप मजा येते आणि मुलं लक्षातही छान ठेवतात ते. त्यामुळे इथे मुलांचा लेफ्ट आणि राईटमधलं कन्फ्युजन जे आहे तर ते क्लिअर होतं आणि ते छान लक्षात राहतं आणि परत एरवी पण हे मुलं मग ते गाणं म्हणून किंवा ते ॲक्शन्स करून खेळू शकतात. आणि ह्या गेम्सला कुठलंच खेळणं किंवा कुठलं साहित्य लागत नाही, त्यामुळे आणखीन सोयीचं होतं, आपल्या सोयीने आपण कुठेही खेळू शकतो.